नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनिल गाडेकर, समाजशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा। आज आपण BA तृतीय वर्ष पेपर क्रमांक 9 मधील समाजशास्त्राचा प्रणेता जो चॅप्टर आहे त्याच्यातील ऑगस्ट कॉम्ट यांचा 3 अवस्थेचा नियम हा सिद्धांत आपण अभ्यासणार आहोत। ऑगस्ट कॉम्ट हा समाजशास्त्राचा प्रणेता म्हणून ओळखला जातो। ऑगस्ट कॉम्टला समाजशास्त्राचा जनकही म्हटलं जातं, कारण ऑगस्ट कॉम्ट यांनी सर्वप्रथम समाजशास्त्राची निर्मिती केलेली आहे। समाजशास्त्राचा उपयोग त्यांनी केलेला आहे। पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये 1838 मध्ये समाजशास्त्र हा शब्द त्यांनी सर्वप्रथम वापरला, म्हणून ऑगस्ट कॉम्ट यांना समाजशास्त्राचा जनक असं म्हणतात। ऑगस्ट कॉम्ट यांना असं वाटत होतं की समाजशास्त्रसुद्धा इतर नैसर्गिक शास्त्राप्रमाणेच सामाजिक घटनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, किंवा सामाजिक घटनांचा अभ्याससुद्धा नैसर्गिक घटनाप्रमाणेच समाजशास्त्रामध्ये केला जावा, अशा प्रकारची धारणा किंवा अशा प्रकारची भूमिका ऑगस्ट कॉम्टची होती। आणि याच अनुषंगाने त्यांनी समाजशास्त्राला शास्त्रीय दर्जा किंवा एक नैसर्गिक शास्त्रासारखा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी 3 अवस्थेचा नियम किंवा मानवाच्या बुद्धीच्या विकासाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। ऑगस्ट कॉम्टचं म्हणणं असं होतं की संपूर्ण समाजाची जी व्यवस्था आहे, ही आजची जी अवस्था आहे, हे असं सहज आलेली नाही आहे। प्रत्येक मानवी समाजाला या 3 अवस्थेच्या माध्यमातून जावे लागतात। प्रत्येक समाजातल्या या 3ही अवस्था त्या मार्गक्रमण करूनच आजच्या अवस्थेमध्ये प्रत्येक समाज आलेला आहे। आणि म्हणून मानवी प्रगतीच्या ज्या 3 अवस्था आहेत त्या नेमक्या कोणत्या आहेत हे पाहण्यापूर्वी ऑगस्ट कॉम्ट यांची आपण पाहणार आहोत। ऑगस्ट कॉम्ट यांचा जन्म फ्रान्स या देशात मॉन्टपिलियर या गावी 1798 रोजी, म्हणजे 19 जानेवारी 1798 रोजी झालेला आहे। ऑगस्ट कॉम्टचे वडील कर खात्यातील अधिकारी होते, ते कॅथॉलिक पंथीयाचे होते, म्हणून साहजिकच आहे कॅथॉलिक पंथीयाचा प्रभावसुद्धा ऑगस्ट कॉम्टवरती होता। ऑगस्ट कॉम्टचे प्राथमिक शिक्षण मॉन्टपिलियर या गावीच, म्हणजे त्याच्या जन्मगावी झालं। पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांनी पॅरिसमधील इकॉल पॉलिटेक्निक या संस्थेमध्ये प्रवेश घेतला आणि तिथं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। त्याच इकॉल पॉलिटेक्निक संस्थेमध्ये किंवा त्याच भागामध्ये सेंट सायमन यांचा परिचय झालेला आहे ऑगस्ट कॉम्टशी। आणि सेंट सायमन यांचा परिचय झाल्यामुळं त्यांच्या जीवनावरती या सेंट सायमनचा प्रभाव खूप मोठा पडलेला आपल्याला दिसून येतो। ऑगस्ट कॉम्टचं वैवाहिक जीवन अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचं, अत्यंत दुःखमय स्वरूपाचं आहे। कॅरोलिन मॅसिन नावाच्या युवतीशी 1825 रोजी ऑगस्ट कॉम्ट यांचा विवाह झाला, परंतु त्यांच्या पती पत्नीतील वैवाहिक जीवन हे अत्यंत दुःखमय गेलेलं आहे। दोघांमध्ये सतत संघर्ष असायचे आणि म्हणून शेवटी या दोघांनी आपण विभक्त झालं पाहिजे, विभक्त होण्यासाठीचा निर्णय त्यांनी घेतला आणि 1842 साली त्यांनी घटस्फोट घेतलेला आहे। यामुळे ते आणखीन दुःखी जीवन जगत होते। कालांतराने 1845 कॉल्टी द वॉक्स नावाच्या स्त्रीचा परिचय झाला, त्याच्यामुळे थोडीशी सहानुभूती त्याला भेटली, परंतु दुर्दैवानं त्याही स्त्रीचा 1 वर्षानंतर म्हणजे 1846ला तिचा मृत्यू झाला। याचाही धक्का ऑगस्ट कॉम्टला त्याच्या जीवनावरती पडलेला आपल्याला दिसून येतो। त्याची सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्याने अनेक विचार, अनेक व्याख्याने, अनेक संशोधन, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केल्यामुळं समाजामध्ये त्याची चांगल्या प्रकारची प्रतिष्ठा निर्माण झालेली होती। परंतु आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय स्वरूपाची होती, कारण की त्यांचा उदरनिर्वाह जो होता व्याख्यान करणं,
शिकवण्या घेणं आणि यातूनच जे काही विद्यार्थी जे काही त्यांचे चाहते आहेत यातून चाहते वर्ग निर्माण झालेला होता आणि त्यांच्याच मदतीनं त्यांना आर्थिक हातभार लागत होता. आणि शेवटी अनेक प्रकारचे धक्के अनेक प्रकारचे घटना त्यांच्या वैवाहिक सामाजिक वैयक्तिक जीवनामध्ये घडल्यामुळं तो अत्यंत चिंताग्रस्त अवस्थेमध्ये होता. अनेक प्रकारचे मानसिक आजार त्याला निर्माण झाले. कॅन्सरसारखा आजारसुद्धा या ठिकाणी त्या आजाराने ग्रस्त झालेले आहेत. आणि शेवटी अशा अनेक आजार घेऊन त्यांनी 5 सप्टेंबर 1857ला त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. अशा प्रकारचं एक महान समाजशास्त्रज्ञ की ज्यांनी समाजशास्त्राला एक वैज्ञानिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. या शास्त्रज्ञाचा मृत्यू या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. ऑगस्ट कॉम्टने खऱ्या अर्थानं समाजशास्त्राला एक वैज्ञानिक दर्जा प्राप्त करून देत असताना त्यांनी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथामध्ये समाजशास्त्राच्या संदर्भामध्ये खूप काही विचार व्यक्त केलेले आहेत. पण समाजशास्त्रामध्ये एक मोठी देणगी म्हणून एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणून या 3 अवस्थेच्या नियमाकडे पाहिलं जातं. मानवाला ही जी अवस्था प्राप्त झालेली आहे, ही जी वैज्ञानिक अवस्था आहे, ही अवस्था येण्यापूर्वी मानवी समाजाला अगोदरच्या 2 अवस्थेतून जावं लागलेलं आहे. पहिली जी अवस्था त्याने सांगितलेली आहे ती पहिली अवस्था म्हणजे ईश्वरशास्त्रीय अवस्था असं म्हटलं गेलं आहे त्यांनी. पहिल्या अवस्थेमध्ये ईश्वरशास्त्रीय अवस्थेमध्ये तो असं म्हणतो की त्या कालखंडामध्ये त्या अवस्थेमध्ये मानवाच्या बुद्धीचा विकास पाहिजे तितका झालेला नव्हता. मानव हा निसर्गातल्या सर्व घडामोडी ज्या घडतात, सर्व ज्या घटना घडत असतात त्या घटनांच्या पाठीमागे ईश्वर कारणीभूत आहे. अशा प्रकारची विचारसरणी, अशा प्रकारची विचार करण्याची बौद्धिक क्षमता त्या काळामध्ये त्या अवस्थेमध्ये मानवाची होती. म्हणून दरे असतील, डोंगरखोरे असतील, नदी असेल, वारा असेल, पाऊस असेल, या सर्व घटनांच्या पाठीमागे हा करता धरता हा ईश्वर आहे असं मानण्याची वृत्ती या कालखंडामध्ये या पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजेच ईश्वरशास्त्रीय अवस्थेमध्ये होती. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्टने याला ईश्वरशास्त्रीय अवस्था असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पुढे जाऊन ऑगस्ट कॉम्टने या ईश्वरशास्त्रीय अवस्थेचे 3 उपअवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी उपअवस्था आहे ती म्हणजे सर्व वस्तू चेतनावाद. निसर्गातल्या सर्व घटना ज्या घडतात त्या ईश्वर प्रणीत आहेत असं मानत असतानाच त्यांनी पहिल्या अवस्थेमध्ये सर्व वस्तू चेतनावादाची अवस्था सांगतात. ऑगस्ट कॉम्ट म्हणतो की मानवा या कालखंडामध्ये असा विचार करायचा की निसर्गामध्ये ज्या काही घटना आहेत, ज्या काही गोष्टी आहेत त्या निर्जीव असेल, सजीव असतील, वनस्पती असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, या दगड असतील, डोंगर असतील, दऱ्याखोऱ्या असतील, नदी असतील, या सगळ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची चेतनाशक्ती आहे. ही चेतनाशक्ती असल्यामुळे या गोष्टी कार्यरत आहेत, या गोष्टीची निर्मिती होत आहे, या गोष्टींचं अस्तित्व आहे. अशा प्रकारची धारणा त्या कालखंडामध्ये मानव करत होता असं ऑगस्ट कॉम्टला सर्व वस्तू चेतनावादामध्ये. आणि यातूनच आत्मा ही संकल्पना पुढे आलेली आपल्याला दिसून येते. कारण की चेतनेतून आत्मा निर्माण होतो आणि प्रत्येक निर्जीव आणि सजीव या सर्व घटनामध्ये, सर्व गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा आत्मा वास करतो, राहत असतो आणि म्हणूनच त्या वस्तूचं किंवा त्या घटनेचं अस्तित्व आहे. अशा प्रकारचं विचार किंवा अशा प्रकारचं आग्रह या कालखंडामध्ये विचार लोक करत होते असं ऑगस्ट कॉम्टला म्हणायचं आहे. ईश्वरशास्त्रीय अवस्थेतली दुसरी जी अवस्था आहे ती म्हणजे अनेकेश्वरवादाची अवस्था. या ठिकाणी ईश्वरशास्त्रीय अवस्थेमध्ये जी पहिली अवस्था काय होती, सर्व वस्तू चेतनावादाची अवस्था आहे. या अवस्थेपेक्षा अनेकेश्वरवादाची अवस्था थोडीशी विकसित स्वरूपाची आहे. या अवस्थेमध्ये जे आत्मा आहे, जी सर्व चेतनावादाची जी अवस्था आहे याच्यापेक्षा थोडं मानवाच्या बुद्धीची अवस्था ही प्रगल्भ बनते, विकसित होत असते. आणि या ठिकाणी मानव हा या सर्व घडामोडी ज्या घडणाऱ्या घटना आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पाऊस पाडणारा देव वेगळा आहे, दुःख निर्माण करणारा देव वेगळा आहे, सुख आणणारा वेगवेगळा आहे, समाधानामध्ये निर्माण करणारा देव वेगळा आहे, त्याचबरोबर एखाद्याला जन्म घालणारा देव वेगळा आहे, तारणारा देव वेगळा आहे, मारणारा देव वेगळा आहे
अंधार पाडणारा देव वेगळा आहे, प्रकाश करणारा देव वेगळा आहे. अशा प्रकारची भावना या कालखंडामध्ये अनेक देवांची कल्पना हे लोक करत होते किंवा मानव करत होता. याला म्हणून ऑगस्ट कॉम्टनी अनेकेश्वरवादाची अवस्था या ठिकाणी म्हटलेलं आहे. अनेकेश्वरवाद म्हणजे अनेक ईश्वराला मान्य करणं, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी ही अवस्था मांडली गेलेली आहे. प्रत्येक घटनेच्या पाठीमागे कुठला तरी वेगळा देव आहे. पाऊस पाडतो तो देव वेगळा आहे, नदीमध्ये देव वेगळा आहे, वाऱ्यामध्ये पवन देव वेगळा आहे. असे म्हणजे अनेक देवांची संकल्पना या ठिकाणी या अवस्थेमध्ये मानवाच्या आपल्या बुद्धीच्या विचारानं तो व्यक्त करावा लागला आणि म्हणून या अवस्थेला त्यांनी अनेकेश्वरवादाची अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. यालाच आपण बहुदेववाद असंही म्हटलं जातं. याच ईश्वरशास्त्रीय अवस्थेतली तिसरी जी अवस्था म्हणजे आहे एकेश्वर अवस्था. म्हणजे ही अवस्था अनेकेश्वरवादाच्या अवस्थेपेक्षा थोडीशी आणखीन विकसित अवस्था आहे की मानवाची या एकेश्वरवादाच्या अवस्थेमध्ये थोडीशी बौद्धिक प्रगती होते आणि मानव थोडंसं चांगला विचार करायला लागतो आणि तो म्हणतो की बाबा इतके अनेक देव, अनेक ईश्वर, या सगळ्या ईश्वरांना पूजा करणं, त्याची पूजा अर्चा करणं, त्याची व्यवस्था करणं किंवा प्रसन्न करून घेणं खूप अवघड आहे. आणि यामुळं मानवाच्या या अवस्थेमध्ये गोंधळलेली अवस्था निर्माण झाली होती. नेमकं कोणत्या देवाला आपण प्रसन्न करून घ्यायचं, कोणत्या देवाची आपण पूजा करायची, कोण्या ईश्वराला आपण शरण जायचं, अशा प्रकारची द्विधा अवस्था मानवाची या ठिकाणी झालेली होती. आणि या द्विधा अवस्थेमधून दूर जाण्यासाठी, परावर्त होण्यासाठी ऑगस्ट कॉम्टनी का सांगितलेलं आहे की ऑगस्ट कॉम्ट म्हणतो ही एकेश्वरवादाची अवस्था निर्माण झालेली आहे की मानव या ठिकाणी असं प्रगल्भ विचार करतो, आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती तपासून थोडकं पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो की बाबा अनेक देव ह्या ईश्वरामध्ये किंवा या विश्वामध्ये नाही आहेत. देव हा एकच आहे आणि सर्व सृष्टीचा कर्ता हा एकच ईश्वर आहे. या सगळ्याच गोष्टी हा एकाच ईश्वराने निर्माण केलेल्या आहे आणि त्यामुळं एकाच ईश्वराला आपण शरण जाणं गरजेचं आहे, त्याच ईश्वराची प्रार्थना करणं गरजेचं आहे, तोच ईश्वर आपण या ठिकाणी प्रसन्न करून घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारची अवस्था या पहिल्या अवस्थेमध्येच एकेश्वरवादाच्या अवस्थेच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. ऑगस्ट कॉम्टला या ईश्वरशास्त्रीय अवस्थेमध्ये इतकं सांगायचं आहे की ईश्वर हा सगुण आहे, साकार आहे आणि त्याने देहधारीसुद्धा आहे. अशा प्रकारची भावना या ठिकाणी या समाजातल्या लोकांची होती आणि म्हणून ही पहिली अवस्था ह्या मानवाच्या बुद्धीच्या विकासाची आहे असं ऑगस्ट कॉम्ट म्हणतो. याच्यानंतर दुसरी जी अवस्था आहे ती अवस्था म्हणजे आध्यात्मिक अवस्था किंवा अमूर्त अवस्था की मानव हा या अवस्थेमध्ये थोडंसं विकसित होतो. ईश्वरशास्त्रीय अवस्थेपेक्षा सुद्धा या आध्यात्मिक किंवा अमूर्त अवस्थेमध्ये तो विकसित झालेला आहे. की काय होतं की पूर्वीच्या अवस्थेमध्ये मानव काय करायचा, ईश्वर हा मान्य करायचा, ईश्वराला शरण गेलं पाहिजे. ईश्वराची जी संकल्पना आहे तो निर्गुण नाही आहे तर तो सगुण आहे, साकार आहे, तो जीवधारी आहे. अशा प्रकारची भावना मानवाची त्या कालखंडामध्ये होती, त्या अवस्थेमध्ये होती. परंतु अमूर्त किंवा अलौकिक किंवा आध्यात्मिक अवस्थेमध्ये मानव हा ईश्वराची कल्पनेपासून तो दूर जातो. या ईश्वराच्याच ठिकाणी, ईश्वराच्या ऐवजी त्याने अमूर्त शक्ती किंवा आध्यात्मिक शक्तीला तो महत्त्व देण्याचा प्रयत्न ठिकाणी करतो. कारण कसं आहे, जर ईश्वर देहधारी असला असता तो आपल्याला दिसला असता, पाहता आला असतं त्यांना, परंतु ईश्वर आपण पाहू शकत नाही, बरोबर आहे ना. मग हे ईश्वर वगैरे काही नाही आहे, तर ही काय आहे, या सृष्टीमध्ये जी काही अद्भुत शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे, ती अमूर्त शक्ती आहे, ती अलौकिक शक्ती आहे आणि याच शक्तीच्या मर्जीप्रमाणे हा संपूर्ण विश्व चालत आहे. आणि अशा प्रकारचा विचार या दुसऱ्या अवस्थेमध्ये मानव या ठिकाणी करू लागतो. ऑगस्ट कॉम्टला एक सांगायचं आहे की पहिल्या अवस्थेपेक्षा ही जी दुसरी अवस्था आहे आध्यात्मिक किंवा अमूर्त अवस्था, ही थोडीशी विकसित अवस्था आहे आणि याच्यावरती त्यांनी जास्त स्पष्टीकरण केलेलं नाही. कारण की ऑगस्ट कॉम्टला 3 अवस्थेमध्ये म्हणजे पहिली अवस्था आणि शेवटची तिसरी अवस्था याच्यामध्ये दुवा, याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न ही आध्यात्मिक अवस्था आहे. आणि त्यामुळं त्यांनी फक्त एवढं सांगितलं गेलेलं आहे की इथं ईश्वराऐवजी इथं अमूर्त शक्ती किंवा आध्यात्मिक शक्तीला या ठिकाणी स्थान दिलं गेलेलं आहे. आणि या सृष्टीची जी काही घडामोडी घडत आहेत, सृष्टीमध्ये जे काही क्रियाकलाप घडत असतात, त्या क्रियाकलापामध्ये संपूर्ण योगदान जे आहे ह्या अमूर्त शक्तीचंच आहे. अमूर्त आध्यात्मिक शक्ती ही महत्त्वपूर्ण कार्य करत असते. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची धारणा या दुसऱ्या अवस्थेमध्ये मानवाची झालेली असते.
असते, यालाच त्यांनी आध्यात्मिक किंवा अमूर्त अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी आणि शेवटची जी अवस्था आहे ती म्हणजे प्रत्यक्षवादी किंवा वैज्ञानिक अवस्था. ऑगस्ट कॉम्टला या मुख्य अवस्थेकडे घेऊन जायचं होतं की मानवाला किंवा मानवी समाजाला जी अंतिम जी अवस्था आहे ती म्हणजे प्रत्यक्षवादी अवस्था आहे, त्याला विज्ञानवादी अवस्था या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की या अवस्थेमध्ये मानव हा अत्यंत प्रगल्भ बनत असतो. आपल्या बुद्धीचा विकास प्रचंड प्रमाणामध्ये झालेला आहे आणि या बुद्धीच्या जोरावरती त्याने या निसर्गामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत या निसर्ग नियमानुसार घडत असतात. या नैसर्गिक घटना ज्याप्रमाणे नैसर्गिक घटना या नियमानुसार घडत असतात त्याचप्रमाणे सामाजिक घटनासुद्धा समाजामध्ये सुद्धा सामाजिक नियमानुसार घडत असतात. आणि म्हणून नैसर्गिक घटनांचा अभ्यास नैसर्गिक शास्त्रे विशिष्ट पद्धतीचा वापर करून ते अध्ययन करण्याचं काम करत असतात. त्याचप्रमाणे सामाजिक घटनांचा सुद्धा अभ्यास सामाजिक घडामोडींचा सुद्धा अभ्यास समाजशास्त्रामध्ये विशिष्ट नियमांचा विशिष्ट पद्धतीचा अवलंब करूनच या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे अशा ऑगस्ट कॉम्टला म्हणायचं आहे. कॉम्टचं मत असं होतं की विज्ञानवादी प्रत्यक्षवादी अवस्थेमध्ये मानव हा ज्या गूढ गोष्टी आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या धार्मिक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा आपण परिचय करून घेऊ शकत नाही, ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव घेता येत नाही, ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाहीत, ज्या गोष्टीला आपल्याला रूप करून दाखवता येत नाही की अशा गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायचा नाही. तर प्रत्यक्षवादी किंवा वैज्ञानिक अवस्थेमध्ये मानव काय करतो की ज्या घटनामध्ये आपण निरीक्षण, परीक्षण आणि प्रयोग, ज्या घटनांचा निरीक्षण, परीक्षण, प्रयोग आणि वर्गीकरण याच्या आधारे ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानाची कारणमीमांसा केली जाते आणि त्याच्यानंतर ते ज्ञान स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होत असते. म्हणून याला त्यांनी प्रत्यक्षवाद किंवा विज्ञानवाद असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. ऑगस्ट कॉम्टला ही जी अवस्था आहे ही वैज्ञानिक अवस्था, ही आजची अवस्था ही वेगवेगळ्याने आलेली नाही, तर प्रत्येक मानवी समाजामध्ये अशा प्रकारच्या 3 अवस्था असतात. या तिन्ही अवस्थाच्या माध्यमातून मानवाची प्रगती होत असते, मानवाच्या बुद्धीचा विकास होत असतो असं हे त्यांना सांगायचं आहे. अशा प्रकारचा विचार ऑगस्ट कॉम्टनी या 3 अवस्थेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी ऑगस्ट कॉम्टने आपल्याला एवढं सांगायचं आहे की मानवाची जी बुद्धी आहे ह्या बुद्धीचा विकास हा वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे. आणि या 3च्या काळी ज्या पहिल्या अवस्थेमध्ये राजा हा ईश्वराचा अवतार आहे असं मानलं जात होतं. राजा, धर्मगुरू ह्याला ईश्वराचे अंश मानलं जात होतं. तेच करता करवित आहेत अशा प्रकारची धारणा त्या कालखंडामध्ये होते, म्हणून याला आपण ईश्वरशास्त्रीय अवस्था असं ऑगस्ट कॉम्टने म्हणतात. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या आध्यात्मिक अवस्थेमध्ये राजांना ईश्वराची अवस्था म्हटलेली नाही आहे. राजा ईश्वराचा अंश आहे असं न मान्य करता त्यांच्याकडे एक परंपरेने एक शक्ती प्राप्त झालेली आहे आणि त्या अधिकाराच्या माध्यमानं ते संपूर्ण राज्यावरती, संपूर्ण समाजावरती राज्य प्रस्थापित करतात असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये जे प्रत्यक्षवाद आहे, जो विज्ञानवाद आहे, हा विज्ञानवाद काय करतो, ज्या गूढ गोष्टी आहेत, ज्या अनाकलनीय गोष्टी आहेत, या अनाकलनीय आणि गूढ गोष्टीच्या पाठीमागं न लागता ज्या गोष्टीचं आपण निरीक्षण करू शकतो, ज्या गोष्टीचं आपण परीक्षण करू शकतो, ज्या गोष्टीचं वर्गीकरण करता येतं, ज्या गोष्टीचा आपल्याला प्रयोग करता येतो, त्याच गोष्टींची कारणमीमांसा करून ते ज्ञान आपण आत्मसात करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं प्रत्यक्षवाद आहे, विज्ञानवाद आहे. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची मांडणी 3 अवस्थेच्या सिद्धांताच्या माध्यमातून ऑगस्ट कॉम्टने या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3 अवस्थेचा जो नियम आहे त्या नियमावरती किंवा त्या सिद्धांतावरती अनेक विचारवंतांना टीका केलेली आहेत, म्हणून या सिद्धांताचं थोडक्यात आपण टीकात्मक मूल्यमापन करणार आहोत. लेविस कोझर आणि जोनाथन टर्नर नावाचे एक विचारवंत आहेत की त्यांनी या सिद्धांतावरती टीका करत असताना असं म्हणतात की ऑगस्ट कॉम्टने हा सिद्धांत मांडत असताना मानसिक व आदर्शात्मक दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मानसिक विचार करून एक समाजाला कशा प्रकारचा आदर्श जगासमोर ठेवता येईल या दृष्टिकोनातून त्याने आदर्शात्मक स्वरूपाचा सिद्धांत आहे असं टीकाकारांचं मत आहे. सांगत तात्पर्य एवढंच आहे की ऑगस्ट कॉम्टने हा वैज्ञानिक अवस्था जी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, या अवस्थेला पोहोचवण्यासाठी जी आध्यात्मिक अवस्था आहे, त्याच्या अगोदरची जी काही ईश्वरशास्त्रीय अवस्था आहे आणि त्याच्यानंतर ही
विज्ञानवादी किंवा प्रत्यक्षवादी अवस्था आहे, या सगळ्या या अवस्था आहे जसं एक आदर्शात्मक स्वरूप कसं आहे त्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचं टीका लेविस कोझर आणि जोनाथन टर्नर यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर जॉन स्टुअर्ट मिल नावाचा एक विचारवंत आहे की जॉन स्टुअर्ट मिल हे अत्यंत ऑगस्ट कॉम्टचे प्रिय व्यक्ती होते. जॉन स्टुअर्ट मिलवरती ऑगस्ट कॉम्टचा सुद्धा प्रभाव होता. तरीसुद्धा की या विचारवंतांनी ऑगस्ट कॉम्टच्या संदर्भामध्ये टीकात्मक मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते काय म्हणतात, जो 3 अवस्थेचा नियम मांडलेला आहे तो सामाजिक पुनर्निर्माणासाठी मांडलेला आहे, परंतु हा जो पुनर्निर्माणाचा जो दृष्टिकोन आहे, जो संदर्भ आहे, तो कॉम्टचा दृष्टिकोन तो वैज्ञानिक स्वरूपाचा नाही. याचा अर्थ काय आहे की ऑगस्ट कॉम्टने 3 अवस्थेच्या नियमाच्या माध्यमातून वैज्ञानिक अवस्थेकडे येण्याचा तो प्रयत्न केला जरी असला तरी, पण तो सिद्धांत म्हणजे सामाजिक पुनर्निर्माण करण्यासाठीच हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि म्हणून तो वैज्ञानिक स्वरूपाचा नाही. अशा प्रकारचा विचार टीकाकारांनी या ठिकाणी G.S. मिल यांनी केलेला आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर जोसेफ नावाचा एक विचारवंत आहे. जोसेफ नावाचा विचारवंत काय म्हणतो बघा की त्यांनी मानवी विकासाच्या ज्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये ईश्वरशास्त्रीय अवस्था असेल, आध्यात्मिक अवस्था असेल किंवा प्रत्यक्षवादी अवस्था असेल, या 3 ज्या अवस्था आहेत ना, या 3 अवस्था सांगत असताना त्यांनी काय केलं, फक्त तरी क्रम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी पुढची जी अवस्था आहे ती पुढची अवस्था नेमकं काय आहे या संदर्भात मी संदिग्ध आहे. आणि त्याचबरोबर या 3 घटनांचे स्पष्टीकरण शास्त्रीय, काही घटनांचे वैज्ञानिक आणि काही घटनांचे आध्यात्मिक असे एक काल्पनिकतेच्या आधारावरती त्यांनी या सिद्धांताचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचा जेन फिस्क नावाच्या विचारवंतांनी टीका केलेली आहे. तर त्याच्यानंतर पुढचे जे विचारवंत आहेत, बोगर्डस नावाचा विचारवंत आहे. बोगर्डस नावाचा विचारवंत काय म्हणतो पहा की ऑगस्ट कॉम्टने 3 अवस्थेचा जो सिद्धांत मांडला किंवा नियम त्यांनी मांडलेले आपल्याला दिसतात. जशी पहिली अवस्था त्यांनी ईश्वरशास्त्रीय अवस्था सांगितलेली आहे, दुसरी अवस्था त्यांनी आध्यात्मिक अवस्था सांगितलेली आहे आणि तिसरी अवस्था प्रत्यक्षवादी किंवा वैज्ञानिक अवस्था सांगितलेली आहे. पण याच्यानंतर येणारी 4थी जी अवस्था आहे ती 4थी अवस्थेचा उल्लेख त्यांनी केलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी 4थी अवस्था सांगितलेली नसल्यामुळं की हा सिद्धांत कुठेतरी कमी पडतो आहे, कुठेतरी मर्यादित ठेवलेला आहे. अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारचं टीका या विचारवंतांनी, बोगर्डस नावाच्या विचारवंतांनी केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून या सिद्धांतावरती किंवा या 3 अवस्थेच्या नियमावरती अनेक टीकाकारांनी टीका जरी केल्या असल्या तरीसुद्धा की या सिद्धांताचं महत्त्व कमी होत नाही. कारण की त्या काळामध्ये ज्यावेळेस संपूर्ण समाजव्यवस्था हा फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून पूर्णपणे समाज बदलत होता, आमूलाग्र बदल झालेला होता आणि या समाजाला निश्चित अशी दिशा देण्यासाठी, एक वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि समाजाला एक विकसित अवस्थेकडे, एक समाज निर्माणाच्या दृष्टिकोनातून एक सुव्यवस्थित अवस्था प्राप्त करण्याच्या हेतूने ऑगस्ट कॉम्टने या 3 अवस्थेच्या नियम या ठिकाणी मांडलेला आहे. आणि अशाच प्रकारची सर्व समाज व्यवस्थेमध्ये मानवी बुद्धीचा विकास झालेला आहे. अशा प्रकारचं वर्णन या मानवी विकासाच्या 3 अवस्थेमध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट कॉम्टचा थोडक्यात अल्प परिचय, त्याचे 3 अवस्थेचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये ईश्वरशास्त्रीय अवस्था, आध्यात्मिक अवस्था आणि प्रत्यक्षवादी अवस्था याचाही आपण या ठिकाणी परिचय करून घेतलेला आहे. आणि याच्यानंतर या सिद्धांतावरती काही टीकाकारांनी, काही संशोधकांनी, काही समाजशास्त्रांनी ज्या काही टीका केलेल्या आहेत त्या टीकाकारांचं टीकात्मक मूल्यमापनसुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारे थोडक्यात ऑगस्ट कॉम्टचा जो 3 अवस्थेचा सिद्धांत आहे, जो नियम आहे, इथं आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आता आपण थांबूयात. पुढचा भाग, त्याच्या पुढचा जो सिद्धांत आहे, जो प्रत्यक्षवादाचा जो सिद्धांत आहे, तो विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.